हे बघा हे बाबा कसे बनवताय बघा आता छोटे छोटे मडके बघा कसे करताय बघा. हे बघा हे लाकूड त्याचं ठोकायचं मग ते फुटणार नाही. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना. तर मित्रांनो आपण नाक्यावर आल्यानंतर आहे ना आज आपल्याला दुसऱ्या दिवशी भाडं लागलेलं आहे. तर आपल्याला इथून आहे ना जायचं आहे गंगापूरच्या गावाच्या थोडं पुढं आणि तिथून आहे ना ते अक्षय तृतीयेसाठी ते मडके असतात ना मडके ते घेऊन आपल्याला आहे ना इथं दत्त चौकात आणायचे आहे. तर चला जाऊया आपण. ते माणूस पण बरोबर येतो आपल्या त्यांना घ्यायला जाऊ चला. हे दादा आपल्या बरोबर येणार आहे त्यांना घेण्यासाठी. आता आपण इथं चालू दत्त चौकात. आता येऊन राहिले बघा ते. चला हॅलो महेंद्र सर्कल इथं काय डायरेक्ट आता गंगापूर रोडच या रोडनी सरळ. हां बारदान पाट्याला जाऊ आपण आता इथून. ध्रुवनगर साधना मिसळ. हा बारदान फाटा. गंगापूर गाव. तिकडं रोडचे कामं चालू आहे. अशी थोडं सुद्धा हे नाही की तिथं कामं नाही चालू. पाईपलाईन आणि ड्रेनेज. हे आहे गंगापूर गाव. आता सरळच आहे ना पुढं. तर मित्रांनो आपण गंगापूर गावाच्या थोडंसं पुढे आहे ना इथं आलेलो आहे बघा काराकेळी घ्यायला. हे बघा सर्व काराकेळी बघा या. हे बघा सर्व मडके बघा इकडं सर्व. हे बघा काराकेळी म्हणता याला बघा. हे बघा सर्व मडके बघा हे ना. आता कशी रविवारच्या दिवशी अक्षय तृतीया आहे ना त्याला पूजेसाठी करा आणि केळी एक छोटं मडकं आणि एक मोठं मडकं असे काराकेळी म्हणतात त्याला. ते घेण्यासाठी झालं बघा. आणि ते भाजण्यासाठी हे बघा हे आवा म्हणतात त्याला. आवा हे जे आहे ना याला आवा म्हणतात. याच्यामध्ये ही मडकी भाजली जातात बघा. बघा हे जाळाचं हे आणि इथं असे रचले जातात बघा. हे आता तयार झालेले आहे. हे बघा हा आवा आहे. हा याला महाराष्ट्रामध्ये आवा म्हणतात. म्हणजे मडकी भाजण्याची भट्टी तिला आवा म्हणतात. हे बघा ही मडकी भाजण्याची भट्टी बघा ही. आता याच्यातला माल काढलेला आहे सर्व. म्हणून आता आपल्या गाडीत आता भरचं लोड करताय बघा. आता गाडीत हे बघा आता माल लोड करून आलं बघा. आता
हे कारा केळे बघा. घट किती 220 होतील टाकल्यावर. हा आणि मग मला 50 गट हे अहमदाबाद आहे ना. ही कोणती साधी आपली घरची. ते नाही काढले ना? वीस टाकायचे त्यात ना? ते एकदा ना वरती दिले नाही आहे. पुढं वरती तुम्ही हातात धरले. आता तो पहिला घेतला ना ते मोठे मडकं ते करा करा होता. हे केळी होती केळी. आता हा करा आहे बघा. हा जे छोटं आहे ना हे मडकं, हे बघा हे जे छोटं आहे ना हे करा आहे. याला करा म्हणतात छोट्या याला. आणि ते मोठे भरले ना आपण पहिले ती केळी होती. जे मोठी ती केळी आणि छोटे ते करा. अशी असं करा केळी म्हणता. हे बघा हे जे मोठे आहे ना त्याला करा म्हणता आणि हे लहान यांना त्याला केळी म्हणतात. हा त्याला केळी. हा जे मोठे आहे त्याला केळी म्हणता आणि जे छोटे आहे ना त्याला करा म्हणता. असे करा केळी अक्षय तृतीयेसाठी पूजेसाठी. आणि फार मान असतो त्याला. हे बघा किती मस्तपैकी सगळीकडं मडकीच मडकी बघा. आणि आता करा लोडिंग होते आपल्या गाडीत. आता आपल्याला हे घेऊन जायचं आहे शिडकोमध्ये दत्त चौकात. त्यांना ते दादा त्यांना विक्रीसाठी घेता येते. तर बघा परिसर किती छान आहे बघा. मस्त पैकी मोकळा ढाकला परिसर आहे. त्यामुळं मडकी बनवायला एकदम भारी जागा. मोकळी ढाकी जागा एकदम. हे बघा लोडिंग होते आपली गाडी. 270. बरं अजून 25 टाका. हा टाका. कमी नका आहे किती घेत. तीच घेऊन टाका ना म्हणजे 80 पकडले होते जाऊन तिकडे. बरं चालेल. हे बघा आता लोड होत आलेले आपले. लोड झाले की निघू आपण दत्त चौक शिडको. पण लावજો ना डबल. आमच्याकडे येते ना हां जेवण पाणी करून हातात घेऊन जाते. हां असंच आमच्याकडे असंच आहे ना मग. जेवत लागतं. हां मुक्कामी राहतात. त्यांचं जेवण पावणी करायचं. दोघं नवरा बायको राहतात. साडी जोडी करायची पैसे द्यायचे. आमच्या एकटंच येतं हां तसंच आहे. खाणे पिणे ढोळे बाबू. हां घर नाही बांधू पडे नाही. कसं ते रस्त्याची कामं चालू आहे ना. चला झाली आता गाडी लोड. चलो चला बसा दादा. हो हाय तो देऊन झालं ना रे. मित्रांनो हे कुंभार काम दिसतं सोपं. बाबा एकच मिनिट बरं का. हो हो त्यांना लिहून पण खूप अवघड असतं. खूप मेहनत असते या मडके बनवण्यामागं. आपण काय फक्त तयार मडके घेतो आणि जातो पण त्याच्या पाठीमागं इतकी मेहनत असते की बस. त्यांचे खूप मेहनतीचे पैसे असतात त्यांच्या. हां आणायचं ना इकडे बघायला. हे बघा हे बाबा कसे बनवताय बघा आता. अजून ते असं छोटे छोटे मडके बघा कसे करताय बघा. हे बघा हे लाकूड त्याचं ठोकायचं मग ते फुटणार नाही. राख टाकायचं आणि ते ठोकायचं. त्या आमची हे असे बघा ही मडकी तयार होतं. ही कच्ची आता ही ठोकायच्या नंतर बघा अशी ही कच्ची मडकी आहे. आणि तिथं तो आवा आहे ना त्याच्यामध्ये भाजले जातात ते. तर बघा अशी मेहनत राहते खूप. खूप मेहनतीचं काम राहतंय. हां मग हे बघा असं. तर चला मित्रांनो ओके. तेव्हा लोड झाली आता आपली गाडी पूर्ण. चला निघूया आता. चला दादा. बसा दिसतं ना असं. हां दिसतं ना थोडंफार मागून. हां मग जय माता सप्तलिंगी. चला गणपती बाप्पा मोरया.
हा, तिलाच कळायची आता खाली जी माती राहते ना चांगली हा ती माती आता फ्लॅटचे वगैरे कामं चालू आहेत हा आता. हा त्याला एकदम म्हणजे अशी चुनखडी माती नाही चालत, एकदम अशी नदीच्या कडेची ना अशी गाळ माती लागते. त्याला गाडीवाल्यांना माहिती राहते हो बरोबर कशी आपण टाकतो. हो बरोबर आहे. म्हणजे जी विटाभट्टीवाले आहे ना, हा, हा. ज्या गाड्या विटाभट्टीची माती आणतात ना, हा. तीच माती यायला लागते. असं. हा असं आहे. खूप मेहनत राहते मडकी बनवण्यामध्ये. सोपं नाही ना, आता पाहिलं ना आपण ते. हा मग रात्रंदिवस एक मडका आहे ना, जेव्हा तयार होतं ना तोपर्यंत 15-20 वेळा तेव्हा हातामध्ये घेतलं जातं, हा. उचल साथ केली जाते त्याची. असं आहे, इतकं अवघड आहे. आपण तर आयतं घेतो आयतं विकतो. आपण तर आयतं विकतो, त्याच्या मागे मेहनत खूप आहे त्यांची. बघा हे आलं गंगापूर गाव परत रिटर्नला. गाडी येऊन राहिली तरी किती आरामशीर चाललाय पाहिलं का? त्याला संपूर्ण टाकते सगळं. हा मित्रांनो, हा बघ आता गंगापूर रोड आहे बरं का आता, पण गंगापूर रोडनी चालू आहे आता. जिकडं तिकडे रोडची कामं चालू असल्यामुळं हा एकेरी मार्ग केला बघा. एकाचा तिकडचा रोड बंद केलाय त्यांनी. इकडच्या साईडने दोन्ही वाहतुकी चालू आहे. हा गंगापूर रोड पॉश एरिया आहे सर्व. बघा आपण ABP सर्कलवरून आहे ना टर्न मारून आहे आता, जॅन सर्कलवरून टर्न मारून ABP सर्कलकडे निघालेलो आता आपण. बघा हा आला ABP सर्कल. हे बघा सिटीमध्ये जिकडे तिकडे कामं चालू आहे ना, सर्व रोड खणलेले, त्यामुळे खूप वेळ लागतो सिग्नलवरती. तर ABP सर्कल पास केला आता आपण सिटी सेंटर मॉलला लागलो बघा. सिटी सेंटर मॉल रोड आहे आता. हे बघा, एक खूप पुरातन म्हसोबा मंदिर. तर मित्रांनो आता आपण आहे ना दत्त चौकात आलेलो बघा माल घेऊन. हा दत्त चौक आहे बघा, आणि इथं पाठीमागं आहे ना गाळा दिसतो ना शटर, तिथं आपल्याला हा माल खाली करायचा आहे. इथं खाली करताय बघा आता. केळी जर आणले दादा काढून घेत आहे. अक्षय तृतीयेचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. तो सर्व या कराकेळीमुळे साजरा होतो. बरोबर ना, कराकेळी नाही तर सणच साजरा होणार नाही का दादा, बरोबर ना. किती मान आहे म्हणजे कराकेळीला, कराकेळीला किती मान आहे. एक काळा आलं करतात त्याच्यात हा वरचं
आहे का हा दाखव. कुठे ना ते लावून ठेवलं आपल्याला. मित्रांनो आता थोडंसं राहिलं खाली बघा, मोठी मडकी ना ते खाली करतात. ही छोटी जाऊ मग दिसतो ना. हा यामध्ये सेम आपली गाडी खाली होत आली बघा, थोडंसंच राहिले आता. बस थोडीशीच राहिलेली झालं का, जाऊ आपल्या नाक्यावर आणि नंतर आता जेवण करायचं आपल्याला मित्रांनो. तर भूक तर जबरदस्त लागलेली. चला बघू अजून 10-1 मिनटं लागली इथं. तुम्हाला जायला लवकर नाही थोडंफार इकडं तिकडं. मित्रांनो आपण ते मडकी ना कराखेळी खाली करून आता नाक्यावर आलो आहे आणि जो 3 वाजत आले तर भूक खूप जबरदस्त लागलेली आहे. तर आता नुकताच नाळावरती जाऊन आहे ना तोंड हातपाय फ्रेश झालो, जरा डोक्यात पाणी फिरवलं, खूप गरम होत होता. आणि आता जेवणासाठी आपण आता जेवण करूया. तर आपला मेनू बघा आजचा काय, हे बघा टमाट्याची चटणी आहे आणि बाजरीच्या भाकरी बघा. तर मित्रांनो आता जवळजवळ 7:20 झालेले आहे. तर आपला घरी जायचं वेळ झालेली आहे. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू. आणि सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.